केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे। नागपुरात नाना पटोले आणि डॉक्टर नितीन राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे। भाजपने डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान केला असून त्यामुळे कोट्यावधी देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत अशी प्रतिक्रिया या दोनही काँग्रेस नेत्यांनी दिली। अमित शहाजींच्या कालच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून आम्ही निषेध करतो। त्यांनी काल ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख न करता आंबेडकर आपण केलं, तेवढं देवाचं नाव घेतलं तर देव पावला असता असं म्हणणं म्हणजे यांचं या देशाच्या संविधान निर्मात्याच्याबद्दलचं मत काय हे भाजपचं खरंच चेहरा आज देशाच्या जनतेच्या समोर आलेला आहे। आणि म्हणून कालच्या अमित शहाजीच्या नेतृत्वाचा त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांनी जाहीर माफी या देशाच्या जनतेची मागावी। आंबेडकरांनी आम्हाला खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला खऱ्या अर्थानं या स्वतंत्र भारतामध्ये सगळ्यांना जगण्याचा एक आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आणि त्याच्यामुळेच आम्ही सगळेजण आज स्वाभिमानानं आपल्या देशात नांदतो आहे। काल राज्यसभेमध्ये ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं गेलं आणि त्या ठिकाणी असं म्हटलं गेलं कि आजकल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी का नाम लेना एक फैशन बन गया, अगर लोग उनको भगवान जैसे मानते हैं तो इसके बारे में विचार होना चाहिए। माझं या ठिकाणी असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी नाव घेतलं त्या संविधानामुळेच त्या ठिकाणी मंत्री झालेले आहेत आणि या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला इतका प्रॉब्लेम काय, इतका द्वेष काय बाबासाहेबांचं नाव घेण्याचं। आणि ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत तर यांना संविधानामुळे राज्यघटनेमुळे किती यांच्यावरती परिणाम होत असेल, किती नफरत करत असतील, द्वेष करत असतील।